मालेगावातल्या एका 3-3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून गुन्हेगाराने तिला दगडाने ठेचून मारले। सकाळपासून बातम्या बघताय, हेडलाईन बघताय, सोशल मीडियावर स्क्रोल केल्यानंतर प्रत्येक एका पोस्टनंतर तेच व्हिडिओ येतात, तेच फोटो येतात। माणूस म्हणून मला सांगा की आपण काय करतो आहोत। नमस्कार, मी अश्विनी थोरडे मस्के। रात्री 12 वाजता सगळं काम आवरल्यानंतर सहज फोन हातात घेतला आणि स्क्रोल करावं म्हणून बघितलं आणि ही घटना किंवा ही बातमी समोर आली। तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण रात्रभर मला झोप नाही लागली। पोटी पोरगी दिली नाही म्हणून मी खूप नाराज होते। 2 मुलंच आहेत, पण ही बातमी बघितल्यानंतर चरकन मनात असं आलं की देवाने चांगलं केलं मला मुलगी दिली नाही। हा दिवस बघण्यासाठी किंवा ही मानसिकता परत आणण्यासाठी या घटना घडतायत का? आणि ह्या गोष्टीला जबाबदार कोण आहे असं म्हणावं? कुठं मुलींच्या जन्माचं स्वागत होत होतं, आत्ता कुठं सगळं छान चाललं होतं आणि परत ह्याच घटना अशा घडतात की लेकी असणाऱ्यांच्या जीवाला घोर आहे। का बरं हे होतंय? आपण कुठल्या राज्यात राहतोय? हे असं राज्य आहे जिकडे आपल्याला स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, आपल्यासाठी कुणीही नाही। आणि जर न्याय मागायचाच असेल तर आपण तो स्वतःला मागितला पाहिजे आणि तो न्याय त्यांना फक्त स्वतःच्या भाकऱ्या भाजून घ्यायच्या आहेत। तुम्ही एका दिवसात सत्तापालट करू शकता, तुम्ही एका दिवसात करोडोचे घोटाळे निस्तारू शकता, तुम्ही एका दिवसात वाटेल त्या गोष्टी करू शकता, पण एका दिवसात तुम्ही एखाद्या पीडित कुटुंबाला न्याय नाही देऊ शकत। आता ह्या जे काही राज्यकर्ते आहेत, शासनकर्ते आहेत, त्यांचे सो कॉल जे कार्यकर्ते असतील त्यांचे व्हिडिओ समोर येतील की खूप लवकर त्या आरोपीला ताब्यात घेण्यात येईल किंवा त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल। काही होत नाही, काही होऊ शकत नाही। हे यांच्या सगळ्या पॉलिसीज आहेत। हा देश विकायला काढलाय आणि परत आपण एका गुलामगिरीकडे निघालोय। हे खट्ट डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा जर आपण डोळे झाकून घ्यायचं म्हटलं तर दर 4 दिवसांनी ह्या गोष्टी घडतील आणि ते आपल्याला सहन होणार आहेत का याची फक्त स्वतःला मनाला विचारा। आणि आपण कुठल्या अंधाराकडे परत एकदा निघालोय, परत एकदा त्या पारतंत्र्याकडे आपण निघालोय। अशा वेळी आपण ह्या हलकट राजकारण्यांकडे न्याय न मागता न्याय केला पाहिजे अशा मताची आता मी तरी झाली। कारण होतंय असं की अजून किती दिवस या गोष्टी घडणार आहे? अजून त्या आर्या बाळाला जाऊन काही महिनेच झाले, तोपर्यंत ही नवीन घटना आहे। आता तुम्हाला कळत न कळत हे जाणवते की नाही मला माहीत नाही, पण हा जो काय आपला प्रवास चाललाय तो परत गुलामगिरीकडे चाललेला आहे। ज्या गुलामगिरीतून आपण कित्येक वर्षानंतर बाहेर पडलो, स्वतंत्र्याचा श्वास घेतला, स्वतःचं आयुष्य छान जगायला लागलो, संविधानाने प्रत्येकाला हक्क दिले, तो संविधान, ते स्वातंत्र्य, ते सगळं काही परत पारतंत्र्यात निघालेलं आहे। तुम्हाला कळतही नाही, इतक्या पटापट या गोष्टी आणि हालचाली घडतायत। तुम्ही कोणाला निवडून देताय आणि आपली मतं नक्की कुठं जात आहेत? ती नक्की तिकडेच जात आहेत का जिकडे आपल्याला जायला हवी होती? याचा विचार करा। कारण प्रचंड अंधार आहे, खूप विचित्र गोष्टी या घडत आहेत, त्याच्यावर कोणीही काहीही करू शकत नाहीये जर आपण हालचाल केली नाही तर। जेव्हा आपल्या घरापर्यंत ही झळ पोचते तेव्हा मला वाटतं प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे। आज ती छोटीशी लेक किंवा ती एक छोटंसं बाळ 3-3.5 वर्षाचं, तिनं काय आयुष्य बघितलं असेल? सहज चालता चालता जर ठेच लागली तर जीव कळवळतो। त्या लेकरानं काय सहन केलं असेल? आणि ही प्रवृत्ती येते कुठून? ही घाणेरडी मानसिकता येते कुठून? आणि जर येत असेल किंवा ह्या गोष्टी होत असतील तर त्यावर उपचार काय करताय किंवा काय करतोय आपण? ही मानसिकता, ही प्रवृत्ती मुळासकट खोडून काढण्याची आहे। कारण परत ती रुजते आणि परत कुठेतरी त्याचा परिणाम दिसून येतोय। जे व्हायला नको असेल तर त्यावर वेळीच बंधन घालणं गरजेचं आहे। ते तुम्ही आम्ही समाज म्हणून करणं खूप गरजेचं आहे। खरं तर आता मला ह्या शासन व्यवस्थेवर आता विश्वासच राहिले नाही। मुळात आपण आपल्या लेकराबाळांना घेऊन ह्या महाराष्ट्रात राहायचं का असा प्रश्न आता पडायला लागलाय खरं तर। कारण आपण आपल्या घरातच सुरक्षित नाही आहोत असं वाटायला लागलं। तो महाराजांचा काळ होता जिकडे लेकीबाळी सुरक्षित होत्या, त्यांच्या छत्रछायेखाली महाराजांच्या होत्या आणि जर कधी असा प्रसंग आला तर त्यांना ही खात्री होती की आमचा बाप आहे जो आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही। आणि तो चौरंग तुम्हाला आठवत नसेल तर परत एकदा स्वतःच्या इतिहासाची जाणीव करून घ्या। ते राजकारणी हे नाही आहेत, ते महाराज करू शकले कारण त्यांच्या राज्यावर प्रेम होतं। त्यांच्या राज्यातली प्रत्येक लेक बाळ ही त्यांच्या मुलीसारखी त्यांनी सांभाळली। ही लोक तशी नाही आहेत। ही लोक स्वतःची पोटं भरणारी आहेत। ह्यांना यांच्या पिढ्यांसाठी कमवून ठेवायचं आहे भरगच्च। त्यांना आपल्या मुलीबाळींबरोबर आपल्या रोजच्या आयुष्याबद्दल काही कसली आत्मीयता नाही आहे।
त्यामुळे हे कॅन्डल घेऊन फिरून काही होणार नाही. ह्यामध्ये आता खरोखर आपण सगळ्यांनी कुठेतरी सहभाग घेऊन यावर काहीतरी निर्णय होणं गरजेचं आहे. आणि मला तर असं वाटतं आपण आपल्या लेकी बाळींना तसं तयार करू ना की त्यांचा गेला तर आपला गेला तर त्यांचा पण गेला पाहिजे, नाही का? कारण हे थोडं हार्श होईल मला माहिती आहे, पण आता असं वाटतं ना की गरज आहे. कारण खूप विचित्र ही प्रवृत्ती आहे जी आपण सहन करतोय, डोळ्यांनी बघतोय. जे फोनमध्ये बघून ते व्हिडिओज बघून सहन नाही होते, तर त्या कुटुंबाने काय सहन केलं असेल ह्याची अंगावर काटा आला बघा. सहन केलं असेल किंवा ते काय म्हणजे कुटुंबाने त्या केलं असेल की काहीच नाही बोलू शकत यावर खरं तर. आणि आपल्याला जर आपल्या मुलीबाळी सुरक्षित ठेवायचे असतील किंवा आपल्या वातावरण आपल्या जवळचं व्यवस्थित ठेवायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आपण कोणाला पुढे करतोय किंवा आपण कोणाला हाती हे राज्य सोपवलंय याचा विचार करा. कारण खूप अवघड परिस्थिती आहे. ही सगळे हात खालून वरतीपर्यंत बांधले गेलेले असतात. हे विचित्र प्रकारचे राजकारणी आहे, विचित्र प्रकारचं शासन आहे जे आपल्या आता मुळावर उठले असं मला वाटतंय. वेळी सावध व्हा आणि काही गोष्टी समजा. आणि जर त्या शासनाला थोडी जरी लाज असेल, थोडी लाज, तरी अशा ठिकाणी स्वतः हस्तक्षेप करून या गोष्टीचे निर्णय करा. दिवसाढवळा खून होतात, दिवसाढवळ्या गोष्टी घडतात. तुम्ही अशा अपराध्याला एका एन्काउंटरमध्ये नाही का संपवू शकत? बघा, विचार करा आणि काय होत असेल तर बघा. महाराष्ट्राला असा पराक्रमी इतिहास आहे. त्या महाराष्ट्रात अशा गोष्टी घडणं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्याच्या राजकर्त्यांनी कुठेतरी फास घेऊन मरावं अशी वेळ आहे खरं तर. मेणबत्ती नाही, त्या अपराध्याला पेटवण्याची वेळ आहे. लवकरच जागी व्हा.